प्रकृती बिघाडामुळे दवाखान्यामध्ये भरती होतो, त्यामुळे मुंबईतल्या मोर्चामध्ये येऊ शकलो नाही असं उत्तर उदयनराजेंनी दिलंय आणि त्यांच्या अनुपस्थितीवरून उदयनराजेंवर टीका होत होती आणि त्यावर ते काय म्हणालेले आहेत पाहूयात। छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे जनता पक्षाचे हस्तक आहेत। सगळे लोक हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली हस्तक मी आपण दवाखान्यात ॲडमिट होतो म्हणून मराठा आंदोलनावर बोलू शकलो नाही अशी प्रतिक्रिया आंदोलन सुरू झाल्याच्या 5 दिवसांनंतर भाजप खासदार उदयनराजेंनी दिली आहे। मात्र दवाखान्यात ॲडमिट असूनही उदयनराजे सोशल मीडियातून भूमिका का मांडू शकले नाही असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जातोय। कारण जेव्हा आंदोलनाची तयारी सुरू झाली त्याच काळात उदयनराजेंच्या ट्विटर आणि फेसबुकवरून वेगवेगळ्या घटनांवर पोस्ट येत होत्या। 27 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईकडे निघाला। त्या दिवशी उदयनराजेंनी सोशल मीडियाद्वारे साताऱ्यातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली। 28 ऑगस्टला मोर्चा पुण्याजवळ असताना उदयनराजेंनी गणेश चतुर्थी निमित्त शुभेच्छा दिल्या। 31 ऑगस्टला आंदोलक मुंबईत पोहोचून 2 दिवस उलटल्यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्रिया मराठेंच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली। जर उदयनराजे ॲडमिट होते तर त्यांच्या सोशल मीडिया टीमकडून इतर सर्व घडामोडींवर पोस्ट होत असताना मराठा आंदोलनावर मात्र का झाली नाही हे कळू शकलेलं नाही। एकीकडे वृद्ध, अपंग आणि आजारी लोकही मुंबईत पावसात चिखलात 3 दिवस मुक्कामी राहिली। आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी जरांगेंना पाठिंबा दिला। त्यामुळे उदयनराजेंनी आंदोलनस्थळी येण्याऐवजी सोशल मीडियातून साधी प्रतिक्रियाही का दिली नाही यावर सोशल मीडियातून टीका केली जात होती। दरम्यान अखेर उदयनराजे माध्यमांसमोर आले आणि आपण मराठा आंदोलनावर आजारपणाच्या कारणामुळे बोलू शकलो नाही म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिलं। आपण कोणत्याही पक्षाचे हस्तक नसून जे पोटात आहे तेच ओठांवर असतं असं उत्तर उदयनराजेंनी संजय राऊतांच्या टीकेवर दिलं। खरं म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या जरांगे पाटलांबरोबर जाऊन मंडपात बसायला पाहिजे, उपोषणाला त्यांनी बसायला पाहिजे। पण ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत। सगळे लोक हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली हे दुर्दैव आहे या राज्यात। हस्तक मी माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं। जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो। कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी मी घाबरत नाही। माझी प्रकृती बरी नव्हती, मी ॲडमिट होतो म्हणून मी जाऊ शकलो नाही। परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळालं, नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना। ज्या वेळेस कुठलाही असू दे, हे मराठा आरक्षणाचा विषय असू दे, नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहित आहे ना, नेहमी धावून जातच असतो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।